या निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील गद्दारी काढण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेबांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं टाळ्याच्या गजरात हार्दिक स्वागत करतो. आपल्या सगळ्याला विनंती आहे, याचं उदाहरण आम्हाला 2 दिवसापूर्वी आलं. कारण ज्या गद्दार खासदारांनी आमदारांनी गद्दारी केली, अक्षरशः त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली नाही. उमेदवारीसाठी मला वाटतंय आम्ही जे खुद्दार होतो, आम्हाला एक चक्कर सुद्धा कुठं मारावी लागली नाही. आदरणीय पक्षप्रमुखांना आमच्या निष्ठेला साथ घालत सर्वांच्या सर्व खासदारांना उमेदवारी दिली. मला वाटतंय खुद्दारीमध्ये आणि गद्दारी मधला फरक महाराष्ट्रानं बघितलाय. आणि मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आदित्यजी, माझ्या पुढचा जो उमेदवार आहे, जे पाटील घराणा त्या ठिकाणी आहे, त्याने माझा संपर्क आहे हे मान्य करतात. अरे मान्य का नाही? सगळ्याच्या संपर्कात आहे का नाही? आता ही तुम्हीच नाही, पुढची विरोधक मंडळी सुद्धा मान्य करते. सांगायचंय की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतानाच या जिल्ह्यात आपण मंजूर करून घेतलं. आणि आता त्याची नुसतं मंजूर करून घेतलं नाही, तर आपण आपल्या जिल्ह्यामध्येच ते वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते आदरणीय रोहितदादा पवारांचं आपण स्वागत करूया. आज 2013ला 16 लोकांवर 16 पेशंट आहेत, 138 शस्त्रक्रिया झाल्या. 16 पेशंटवर किती शस्त्रक्रिया? 138. म्हणजे एका माणसाचं फुल फिटिंग किती वेळास केलं असेल तरी. बांधवानो, 2014ला 9 पेशंटचं 80 शस्त्रक्रिया त्या ठिकाणी झालं. थोडं शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं तेरणा नेरुळच्या जे कॉलेज आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, या कॉलेजनं शासनाकडनं 18,23,71,248 रुपयाचं त्या ठिकाणी पैसे उचलले. समोर आणावे आणि दाखवून द्यावं की तुम्ही शासनाच्या तिजोरीवर कशा पद्धतीनं ठल्ला मारलाय, हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आणून द्यावं. बांधवानो, आज मी आपला फार काही वेळ घेणार नाही, पण मागे मागे पडाल तुम्ही मागे. ठीक आहे, आपल्या सगळ्यांनी जरा बसून घ्या, सगळ्यांनी शांत व्हा. आवाज माझा ऐकू येतोय? माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, उत्साह पाहता मी, जोश पाहते, जल्लोष पाहत आहे, पण 4 जून साठी अजून उत्साह आपल्या जरा थोडा राखीव ठेवा.
4 जूनला पुन्हा एकदा ओमदादांच्या समोर नावासमोर काय लावणार आपण? खासदार खासदार ओमदादा. ऊन चढत चाललेलं आहे, तुम्ही जिंकलेला आहात आणि हा जो जोश दिसत आहे, मला जल्लोष दिसत आहे सर्वत्र, एक वेगळाच जोश दिसत आहे. मला वाटतं महाराष्ट्राने पक्क ठरवलेलं आहे की दिल्लीत परिवर्तन घडवायचं आणि आपलं सरकार आणायचं म्हणजे आणायचंच. आज ही लढाई महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी झालेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये 2022 मध्ये आपण पाहिलं, आपली शिवसेना फोडली, पक्ष चोरला, निशाणी चोरली, बाप चोरण्याचा प्रयत्न केला, पण हाती काय आलं महाराष्ट्राच्या? 2023 साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, परिवार फोडला, पवार परिवारात फूट आणली, सरकार स्थापन केलं, आलं त्यांच्या काही हातात. 2024 साली काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला, सगळं केलं ह्यांनी, पण शिवसेना चोरली, राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, काँग्रेस सोडण्याचा प्रयत्न केला, आता अजून एक ठाकरे पण सोडण्याचा प्रयत्न करतायत. पण आज तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रात भाजपला स्थान मिळणार नाही म्हणजे नाही. अब की बार भाजपा तडीपार हा नारा महाराष्ट्रात काय देशभरात सगळ्या राज्यात दिसायला लागलेला आहे. आणि हाच नारा जसं आपल्या महाराष्ट्रात आहे तसं लडाख मध्ये मला दिसत आहे, मला बिहार मध्ये दिसत आहे, मला पश्चिम बंगाल मध्ये दिसत आहे, मला दिल्लीत दिसत आहे, पंजाब मध्ये दिसत आहे, हरियाणात दिसत आहे. सगळीकडून एकच घोषणा येते, अब की बार भाजपा तडीपार. तडीपार करणार या भाजपला. 2 वर्षामध्ये तुमच्या पीक मालाला भाव मिळाला? जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस, गारपीट, सततचा पाऊस लागलाय, जे काही नुकसान आपलं झालंय, नुकसान भरपाई मिळाली आहे? या सरकारकडून मदत मिळाली आहे? खोके सरकारकडून मदत मिळाली आहे? भाजपा सरकारकडून मदत मिळाली आहे? केंद्र सरकारकडून मदत मिळाली आहे? नाही मिळाली. आणि मग दुसऱ्या बाजूला जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यांनी जे कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं, कर्जमुक्ती मिळाली की नाही मिळाली आपल्याला? ज्यांना ज्यांना मिळाली हात वरती करा. जेव्हा जेव्हा कोविडच्या काळात देखील, बरोबर ना, आज त्या उद्धव साहेबांच्या मागे आपल्याला उभं राहायचंय, ओमदादांच्या मागे आपल्याला उभं राहायचंय, तयार आहात की नाही? ओमदादाही जाऊ शकले असते, ओमदादाही गद्दारी करू शकले असते, आपले कैलाश पाटील दादा तेही गद्दारी करू शकले असते. पण तुम्हाला एक खास करून मी सांगायला आलोय, आजचा दिवस महत्वाचा आहे. अनेक ठिकाणी फॉर्म भरले जातात ओमदादा. मला वेगळ्या वेगळ्या ठिकाणून सांगितलं गेलं की आदित्यजी तुम्ही इथे या तिथे या. मी सांगितलं माझा ओमदादा फॉर्म भरायला चाललाय, मला तिथे मी या सगळ्यांना सांगितलं, प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे. महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतला प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे. पण मी सांगितलं ओमदादा जिगर का तुकडा आहे, मला जायला, मी खोके घेणार नाही, मी गद्दारी करणार नाही, मी तुमचा आहे, मी उद्धव ठाकरे या व्यक्तीचा आहे. तिथून पळत आले नाही तर तिथून मिंदेंच्या गाडीला लाथ मारून मुंबईकडे रवाना झाले. ओमदादांनी कैलाश यादवनी मला गेल्या 2-2.5 वर्षात सांगितलेलं की आदित्य तुम्ही सगळीकडे फिरत आहात, निष्ठा यात्रा सुरू आहे, धाराशिवमध्ये यायची गरज नाही, आमची जबाबदारी आहे की हा जिल्हा पक्का बांधून ठेवतो. आणि आज आपण पाहताय जे प्रेमाचं बंधन आहे ते आपल्या सर्वांमध्ये मला दिसत आहे. झालंच नाही.